काय रे लवकर आलास? हो. बर. काय रे काय झालं? नाना माई कुठे आहे ना आत आहे. बोलवू का? नाही नाही नको, बरं आहे ती नाहीये. म्हणजे? आणि विजया? विजया आणि अर्चना मला वाटतं बाहेर गेलेत. काय काय झालंय काय? नाना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ऍक्च्युली मी एक निर्णय घेतलाय, तो मला सगळ्यात आधी तुमच्याशी शेअर करायचा आहे, घरातल्या इतर कोणाशीही शेअर करण्यापूर्वी. बोल. नाना तो अँकी आहे ना, अँकी म्हणजेच आदित्य नगरकर. आदित्य नगरकर म्हणजे? हो. अँकी, अँकी येऊ का? या ना, बसा. अंजली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आलो लवकर, पण अँकी तुमची तब्येत ठीक नाहीये का? खूप दमल्यासारखे दिसताय. हो, एक रिक्वेस्ट होती. प्लीज नानांना सांगाल की आत्ता त्यांना भेटायला येणं जमणार नाही मला. आय एम नॉट फीलिंग वेल. हो सांगेन ना. तुम्ही दिसताच आहात दमलेले. ताप वगैरे नाहीये ना? आय डोंट नो, कदाचित येईल. ओ, राजस्थान मधल्या कोरड्या उन्हातून मुंबईच्या दमट हवेत आलात. चेंजमुळे झालं असेल. डोंट वरी, तुम्ही आराम करा. मी सांगते नानांना. ओके? एक मिनिट, मी गोळी आणते तुमच्यासाठी. तापही उतरेल आणि शांत झोप लागेल. ओके? आलेच हा. मागेही तू हॉस्पिटलमधून पळून गेलास, आता इथूनही पळून गेलास तर पुढचं सगळं आयुष्य असं असं पळण्यातच निघून जाईल स्वतःपासून. यावेळी नजरेला नजर दे स्वतः. अँकी, आधी खाऊन मग गोळी घ्या आणि मग शांत झोपा. उठल्यावर काहीतरी गरम खा, बरं वाटेल. ओके? आणि डोंट वरी, मी सांगते नानांना. टेक केअर. मेघनाच्या आणि त्याच्या भूतकाळाच्या दडपणामुळे तो इथून जाणार असं म्हणत असेल तर खरं तर असं दडपण घेण्याची काही गरज नाहीये. पास्ट इज पास्ट. जुनी गाठोडी हवीत कशाला बरोबर, भिरकावून द्यायला हवीत. आपण नाही तसं केलं. तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा मागचं सगळं विसरून त्याच्या पाठीशी उभे राहिलोच ना आपण. मी तेच सांगितलं नाना त्याला, त्याने इथे राहायला हवं नव्या नात्याने. करेक्ट आहे. हे भूतकाळाला कवटाळून बसणं म्हणजे ना वर्तमान आणि भविष्याला नाकारण्यासारखं वाटतं मला. एक्झॅक्टली तीच गोष्ट त्याला कळत नाहीये नाना, आणि म्हणूनच मी त्याला इथे थांबायला सांगितलंय. मेघना त्याची होऊ शकली नाही तो काळ त्याच्या मनात गोठून राहिलाय. नाना, जेव्हा ती गोष्ट पूर्णपणे त्याच्या मनातून निघून जाईल ना, तेव्हाच आमच्या तिघातलं नातं सुरळीत होईल. खरंय तुझं. नाही, मला तुझा निर्णय अगदी योग्य वाटतंय.